श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. आपण बातमी बघत आहात फैजपूर येथील यात्रेची. अभिषेक पूजन व भंडारा उधळून खंडोबा यात्रेला प्रारंभ. सोमवारपासून 9 मार्चपर्यंत धार्मिक सोहळ्यांची रेलचेल. लेवा जगत न्यूज प्रतिनिधी फैजपूर, तालुका यावल. खानदेशवासियांचे आराध्य दैवत असलेल्या फैजपूर येथील खंडोबा यात्रेला आज सोमवार सकाळी विधिवत अभिषेक पूजन व भंडारा उधळून उत्साहात प्रारंभ झाला. खंडेराव देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज तसेच खंडोबा संस्थानचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवन प्रेमदासजी महाराज यांच्या हस्ते पारंपरिक पूजा अर्चा संपन्न झाली. यावेळी मंदिर परिसरात भंडारा उधळून यात्रेची विधिवत घोषणा करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित भाविक व नागरिकांच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. आज दिनांक 2 पासून सुरू झालेली ही यात्रा सोमवार दिनांक 9 पर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळ संध्याकाळ महाआरती, अभिषेक, कीर्तन, भजन, प्रवचन तसेच पारंपरिक धार्मिक विधी पार पडणार आहेत. मंदिराचे पुजारी राम मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने होत आहेत. सुमारे 200 वर्षांची परंपरा लाभलेल्या या देवस्थानाची मूर्ती अत्यंत प्राचीन मानली जाते. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असून शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथक तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पोलीस व महसूल प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रोत्सव शांतता, सुव्यवस्था व भक्तिभावात पार पडावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यात्रेचा अनुभव तुम्हाला काय आहे? धार्मिक गाणे चलेंगे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही फैजपूरला खंडोबाची यात्रा मोठ्या प्रमाणात इथे सुरू झालेली आहे. या इतक्या वर्षापासून ही यात्रा जी सुरू झालेली आहे त्याच्या मागे एक मोठी आख्यायिका पण आहे. खरं तर ही खंडेरावाची मूर्ती जी आहे ही अहिल्याबाई होळकरांनी दिलेली मूर्ती अशी आख्यायिका आहे आणि तिचं स्थान फैजपूर नव्हतं, दुसरीकडे बडा नाही काही और जाणे वाली दुसरीकडे जाणार होती, पण न्हावेला जाणार होती, पण बैलगाडी याच्या पुढे गेलीच नाही. शेवटी ती मूर्तीची स्थापना इथे फैजपूरला करावी लागली. तेव्हापासून खंडेरावाचं स्थान हे फैजपूरला परमेश्वराने दिलेलं स्थान असं पुढे धरलं जातं. महाराष्ट्राची कुलदेवी जशी तुळजाभवानी आहे तसे महाराष्ट्राचं कुलदेव हे खंडेराव आहेत आणि आज खंडेरावाची यात्रा इथे सुरू झालेली आहे. त्या यात्रेतून उद्घाटनही झालं आहे, पूजाही झालेली आहे. सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी इथे भेट द्यावी आणि या यात्रेचा लौकिक वाढवावा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं कुलदैवत आणि आपल्या संपूर्ण रामपूर परिसराचं आस्था नसलेलं भगवान खंडेरायांची आज यात्रा सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत उत्साहात इथलं संपूर्ण वातावरण आहे. आपले मंत्री आदरणीय संजीव भाऊ यांनी आत्ता ज्या यात्रेला भेट दिलेली आहे आणि खरोखर एक अत्यंत पवित्र असा हा होळी हा सण आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक आपल्या खूप वर्षापासून आपल्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत ज्यांचं माहेर रामपूर आणि परिसर आहेत त्या होळीच्या निमित्ताने इथे येतात आणि यात्रेला भेट देत असतात. माझ्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की आपण या यात्रेत या यात्रेचा आनंद घ्या आणि भगवान खंडेरावांचे आशीर्वाद आपण नक्की घ्या. या निमित्त सर्वांची जय श्रीराम. भाऊ यात्रेतला काही अनुभव लहानपणीचा आपला? मला आठवतं माझ्या आजोबांचं गाव न्हावी आहे आणि ज्यावेळेला मी इथे यायचो त्यावेळेला आजोबा मला 20 रुपये द्यायचे आणि बदल्या रस्त्याला मी फैजपूरला यायचो, रामपूरला यायचो आणि त्यावेळेला मी यात्रेचा आनंद घेत असो. बैलगाडीवर आम्ही सगळेजण यायचो म्हणजे बैलगाड्या मी बैलगाडीवर यायचो. अत्यंत चांगल्या असे आठवणी करून या रामपूरच्या यात्रेच्या आहेत आणि अशा मला यात्रा प्रत्येकाला असतील या आपल्या आठवणींना उजाळा द्यायला आपण पुण्याच्या या आपल्या मेमरीज आपण इथे रिचेरिश करा या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा देते आणि होळीच्या गाड्यामध्ये सर्वांचे दुःख जोडू दे आणि रंगांमध्ये तुमच्या सर्वांचे आयुष्य पोहोचून जाऊ दे अशीच आपले आराध्य दैवत खंडेराव यांच्या चरणाची प्रार्थना करते. आपल्या यात्रेचं वैशिष्ट्य महंत श्यामदास महाराज यांनी फार प्रयत्न करून या यात्रेचं महत्त्व वाढवलेलं आहे आणि त्यांनी फैजपूर नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदावर राहूनसुद्धा त्यांनी या परिसराचं सगळ्यात जास्त काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर आपल्या आता त्यांचं ते जेव्हा आज्ञा झाल्यामुळे तेव्हापासून पुरुषोत्तमदास महाराज व पवनदास महाराज यांच्या नेतृत्वात त्याच्यापेक्षा सुद्धा जोरदार काम चालू आहे आणि यात्रा पहिले 4 दिवसाची भरायची आता 8 दिवसाची भरती आहे. एवढं श्रेय पुरुषोत्तमदास महाराज यांचं पवनदास महाराज यांचं आहे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.